पोलीस ठाणे राजापेठ येथे दाखल गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न करणारा व गैरकायद्याच्या जमावात सहभागी असलेला आरोपी गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय। दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी शुभम जनबंधू यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 743/2025 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 109, 190, 191(1), 191(2), 191(3), 324(3), 324(5), 324(6), 61, 296, 351(2) तसेच अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(1) RS 32V या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात सुमारे 20 ते 22 आरोपींनी संगनमत करून हातात तलवारी घेऊन फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करत गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्यात आला। तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या घराजवळ उभ्या असलेल्या 10 ते 12 दुचाकी वाहनांनी तोडफोड करण्यात आली होती। या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते। सदर गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आदेश उर्फ एअरटेल संतोष रघुवंशी, वय वर्ष 18, व्यवसाय मजुरी, राहणार जेवणनगर, गल्ली नंबर 1, अमरावती हा गुन्हा घडल्यापासून स्वतःचं अस्तित्व लपवून विविध ठिकाणी वास्तव्य करून अटक चुकवित होता। गुन्हे शाखेने तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून माहिती संकलित करून आरोपीचा शोध घेतलाय। प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीस जवाहरनगर ग्राउंड परिसरातून ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यास पोलीस ठाणे राजापेठ यांच्या ताब्यात देण्यात आलाय। ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त मुख्यालय रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस हवालदार सतीश देशमुख, फिरोज खान, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोळ, पोलीस नाईक नाझिमुद्दीन सय्यद, पोलीस रणजित गावंडे तसेच चालक प्रभात पोकडे व गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे।